वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुल यांच्याद्वारे हरिभक्त परायण ज्योतिताई यांच्याद्वारे आयोजित मनाचे श्लोक यावरती आपण चिंतन सुरू केलेलं आहे. काल आपण श्लोक क्रमांक 120 पाहिला. आज आपण मनाचे श्लोक मधील श्लोक क्रमांक 121 पाहूयात. महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला मनोनी तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आपण मागील काही श्लोक जे पाहिले त्या श्लोकामध्ये भगवंत आपल्या भक्तांसाठी विविध अवतार धारण केले. जसे मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिले की या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी जनाच्या कल्याणासाठी भगवंतांनी मत्स्य अवतार कुर्म अवतार धारण केले होते आणि आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तो त्वरित धावून आला होता. म्हणजे आपण पाहिलं होतं की अमरीश ऋषी, ध्रुवबाळ, गजेंद्र, अजामिळ अशा अनेक भक्तांच्या रक्षणासाठी, त्यांना संकटातून सोडवण्यासाठी भक्तांनी जो भक्त अडचणीत होता त्या भक्तांच्या अडचणीतून मुक्त करण्यासाठी, त्यांना कष्टातून दूर करण्यासाठी भगवंतांनी त्वरित धाव केला होता. समर्थ या श्लोकात देखील एका भक्ताची आपल्याला आठवण करून देतात. महान भक्त असं समर्थांनी त्यांना म्हटलेलं आहे. महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला. भक्त आणि महाभक्त म्हणजे समर्थांनी प्रल्हादाला महान भक्तांचा दर्जा दिलेला आहे. आपण भक्त प्रल्हादाची जी कथा आहे पुराणामध्ये सांगितलेली ते सर्वजण जाणतोच. समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकामध्ये या श्लोक क्रमांक 121 मध्ये त्या माध्यमातून आपल्याला ईश्वराची जी भक्ती आहे ती अफाट निष्ठा आणि संरक्षणाची गाढ प्रत्यय स्पष्ट होतो. हा जो श्लोक आहे या श्लोकातून समर्थ आपल्या मनाला धीर देतात आणि सांगतात की देव कधीही आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही. भागवतामधील अत्यंत प्रसिद्ध अशी ही भक्त प्रल्हादाची कथा आहे. या कथेचा आणि या श्लोकाचा जो मूळ आधार आहे ना, तो भक्ताला वाचवण्यासाठी भगवंत कशी रूपे घेतो, कसा धावून येतो आणि त्याला संकटातून कशा पद्धतीने वाचवतो हा सांगण्याचा प्रयत्न समर्थाने केलेला आहे. हिरण्यकश्यप हा दैत्य होता, आपण सर्वजण जाणतोच. हा स्वतःला ईश्वर मानायचा आणि भगवंताचा विष्णू देवताचा तो द्वेष करायचा. पण त्याचा जो पुत्र होता प्रल्हाद हा जन्मापासूनच भगवंताचा परम भक्त होता. अगदी लहानपणापासूनच त्यांनी भगवत प्राप्तीसाठी भगवत चिंतन, नामस्मरण, भजन, कीर्तन सुरू केलं.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. असं क्षणभरही नामस्मरणापासून भक्त प्रल्हाद लांब राहायचा नाही. आणि हा हिरण्यकश्यप हा प्रल्हादाला पाहिला की संतापून जायचा. अनेकदा त्यांनी भयानक त्याचा छळ केला भक्त प्रल्हादाचा. कधी पर्वतावरून खाली लोटायचा, कधी विषारी सापाच्या खोलीत डांबून टाकायचा, कधी हत्तीच्या पायाखाली तुडवायचा, कधी त्या अग्नीमध्ये लोटून द्यायचा, समुद्रामध्ये बुडवून टाकायचा. पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूने अनेक रूप धारण करून भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. शेवटी हिरण्यकश्यपने खांबाकडे एकदा निर्देश करून विचारले, तुझा हरी या खांबात पण आहे का? तुझा भगवंत याच्यामध्ये पण आहे का? भक्त प्रल्हादाने अत्यंत निर्भयपणे, हा माझा भगवंत जो आहे, माझा परमात्मा जो आहे, प्रत्येक कणाकणामध्ये आहे, या खांबात देखील माझा भगवंत आहे, असे ठामपणे सांगितले. त्यावेळेला त्या हिरण्यकश्यपने त्या खांबावरती लाथ मारली आणि लाथ मारल्यानंतर प्रल्हाद आपल्या भगवंताचे नामस्मरण चिंतन करू लागला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि या हिरण्यकश्यपला एक वर होता की तो दिवसा मेला जाणार नाही, त्याचा वध होणार नाही, रात्रीला होणार नाही, किंवा आकाशामध्ये होणार नाही, पृथ्वीवरती होणार नाही, घरात होणार नाही, बाहेर होणार नाही, अशा प्रकारचा त्यांनी वर मागून घेतला होता. मानवाकडून होणार नाही, दैत्याकडून होणार नाही, अशा देवाकडून होणार नाही, असे अनेक म्हणजे त्यांनी कंडिशन्स टाकून देवाकडून वर मागून घेतले होते. पण आपण कितीही कंडिशन्स टाकले तर कसं आहे, आपली वेळ आली की आपल्याला त्या कंडिशनमधून बाहेर पडावं लागतं. तर भगवंतानी मग नरसिंह रूप धारण केलं. आणि जे आधी मानवाचे आणि आधी सिंहाचे, म्हणजे अर्धरूप हा मानवाचा होता आणि अर्धरूप हा सिंहाचा होता. असा अकराळ विकराळ संतापने प्रज्वलित रूप धारण केलेले नृसिंह भगवान उग्र रूपाने प्रगट झाले. आणि त्यांच्याजवळ जाण्याची ही हिंमत कोणाची नव्हती. असे उग्र रूप धारण करून त्यांनी हिरण्यकश्यपचा आपल्या मांडीवरती नखाच्या बोटाने पोट फाडून त्यांचा वध केला, हे आपण सर्वजण जाणतोच. आणि या भक्त प्रल्हादाची त्यांनी सुटका केली. आणि अगदी उष्ण ज्वाळामुळे त्यांचा इतका दाह व्हायचा, म्हणजे त्यांच्या शरीरातून निघणाऱ्या उष्ण तीव्र ज्वाळामुळे त्यांच्याजवळ कोणीही जाण्याची हिंमत नव्हती. परंतु त्याच उग्र रूपाने भगवंताचा जो छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपाचा वध केल्यानंतर प्रल्हादांनी त्यांना शांत केलं, त्यांच्याजवळ नतमस्तक होऊन गेलं, त्यांना शरण गेले. या बाळाचे भाव पाहून, या बाळाची भगवत भक्ती पाहून भगवंत शांत झाले आणि प्रल्हादाला जवळ घेतले. समर्थ स्वामी महाराज सांगतात, आपल्या मनाला, हे मना तू संकटाला घाबरू नकोस. आणि प्रल्हादावर कितीही शारीरिक मानसिक आघात झाले, पण त्यांची ईश्वरावर जी श्रद्धा होती, भगवंतावर, ती कधी ढळली नाही. ज्याप्रमाणे नृसिंहाचा अवतार हा तात्कालिक संकटाला नाश करण्यासाठी आणि भक्ताची हाक ऐकण्यासाठी धावून आले, त्याचप्रमाणे भक्ताच्या हाकेला धावून येणारा हा भगवंत आहे. ईश्वराच्या मोठेपणापेक्षा आपल्या भक्ताचा अभिमान अधिक प्रिय असतो. भगवंत मोठा आहे, हो, खूप मोठा आहे भगवंत. त्याचे रूप मोठे आहे, त्याची लीला खूप मोठे आहे. पण भक्त किती छोटा आहे, किती मोठा आहे, तो बाळ आहे का वृद्ध आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, भगवंत हे नाही पाहत. भगवंत फक्त भक्तीचा भाव पाहतो. भक्त जर संकटात असेल तर देव आपले सर्व नियम बाजूला सारून धावून येतो भक्ताच्या रक्षणासाठी आणि त्यातून त्याला मुक्त करतो. नरसिंहाचे रूप हे क्रोधाचे प्रतीक नसून भक्तावरील प्रेमाची पराकाष्ठा आहे. हिरण्यकश्यप हा मानवी अहंकाराचे आणि असत्याचे प्रतीक आहे.
तर प्रल्हाद हा शरणागती पत्करलेला व सत्याचे प्रतीक आहे. तेव्हा जगात अनन्य खूप आपल्यावरती छळ वाढतो, आपल्याला खूप त्रास होतो, तेव्हा भक्ताचा वाली म्हणून प्रत्यक्ष परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपाने प्रगट होतोच. माणसाने कितीही संकटे आली आणि ईश्वरावरचा विश्वास सोडला तर काय होतं? ईश्वरापासून आपण लांब जातो. आपल्यावर संकट आले की आपण भगवंतावरती विश्वास ठेवायचं बंद करतो. पण आपण ईश्वरावरती आपली जी श्रद्धा आहे ती ढळू नाही दिली पाहिजे. आपली भावना, मन, बुद्धी ईश्वराच्या चरणी सातत्याने लावली पाहिजे. या श्लोकातून हाच भाव सांगायचा आहे समर्थांना. जीवनात जेव्हा दुःख आणि संकट येतात ना, म्हणजे अन्यायाचा डोंगर कोसळतो आपल्यावरती, तेव्हा माणसाचा विश्वास जो आहे ना, तो डळमळू लागतो. आणि मी एवढी भक्ती करतो, मी एवढं भजन करतो, मी एवढं कीर्तन करतो आणि हा त्रास मलाच काय होतो बाबा, माझ्यावरच संकट का येतात? तर आपली जी भक्ती आहे, निश्चिम भक्ती जी आहे ना, ती कुठंतरी कमी पडायला लागते. आपल्यावर कितीही त्रास होऊ द्यात हो, आपल्यावर कितीही दुःख येऊ द्यात, पण आपण आपली निश्चिम जी भक्ती आहे, ती कधीही ढळू नाही दिली पाहिजे. समर्थ म्हणतात की प्रल्हादाला एवढे कष्ट दिले म्हणून त्याच्यासाठी भगवंतांनी नृसिंह रूप धारण केले. याचा अर्थ असा आहे की देव कधीही म्हणजे आपल्याला एकटं सोडत नाही. तो भक्ताच्या सहन आपली जी सहनशीलता आहे ना, त्याची परीक्षा पाहतो. तो किती आपल्याला म्हणजे परीक्षा सोडून देतो. आपण किती पास होतो का त्याच्या परीक्षेमध्ये, याची आपलं भगवंत कधी-कधी खूप परीक्षा घेत असतो. पण आपण त्या भगवंताच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. एक छान म्हणजे काय म्हणतात त्याला, हा संदेश समर्थांनी आपल्याला दिला आहे की कितीही आपल्यावर संकट येऊ देत, कितीही आपल्यावर काय म्हणतात त्याला त्रास होऊ दे, आपण ढळलं नाही पाहिजे. आपली जी श्रद्धा आहे ती संपली नाही पाहिजे. आणि काय म्हणतात त्याला, भगवंत हा आपल्या ह्याच्यासाठी येतोच हो. वेगवेगळे अवतार धारण केलेले आहेत भगवंतानी, म्हणजे भक्तासाठी, या पृथ्वीच्या रक्षणासाठी. किती 10 अवतार भगवंतानी म्हणजे हे केलेले आहेत. मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, श्रीराम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार, कल्की अवतार, असे अनेक अवतार धारण करून, म्हणजे भगवंताला अवतार धारण करायची का आवश्यकता होती? तर आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी, या धर्माच्या रक्षणासाठी, या जनकल्याणासाठी भगवंतानी वेगवेगळे अवतार धारण केले. म्हणजे आणि आपण भक्त म्हणतो स्वतःला, मग आपण भक्त आहोत का? की इथं रामदास म्हणजे स्वामींनी सांगितलेलं आहे की समर्थ म्हणतात की हा प्रल्हाद महाभक्त होता. मग आपण भक्त तर आहोत का? आपण भक्त नाही, आपण दास आहोत. कारण का भक्ताचे काही गुण आहेत, ते गुण आपल्यामध्ये आहेत का? महाभक्त तर सोडा, ते गुण आपल्यामध्ये आहेत का? हे आपण पडताळून पाहिले पाहिजे. भगवंताकडे आपण मागतो, आपण मागणं मागतो, मला हे द्या, मला ते द्या, मला गाडी द्या, मला फ्लॅट द्या, मला बंगला द्या, माझं दुःख हरण करा, अमुक करा, मला तमुक करा, माझ्यावर कृपा करा. आपलं मागणं असतं. आपण देवळात गेलो, मंदिरात गेलो, भजनाला बसलो, कीर्तनाला बसलो, आपलं काहीतरी मागणं असतं. संत आले, त्यांच्याकडे मागणं आहे. साधू पुरुष आले, त्यांच्याकडे मागणं आहे. ईश्वराकडे गेलो, त्यांच्याकडे मागणं आहे. आपलं मागणं कधी संपतच नाही. आपण संसाराच्या जाळातून बाहेर सुटतच नाही. आपण नेहमी मागतच राहतो. कशासाठी मागतो? आपल्या संसारासाठी मागतो, आपल्या सुखासाठी मागतो, हे दुःख जाण्यासाठी मागतो. आणि आपली दुःख आहेत तरीच काय, या संसारापेक्षा वेगळी दुःखच नाहीत आपली, काय. त्यामुळं आपलं मागणं काही संपत नाही. म्हणून आपण काय आहे, दास आहे, आपण भक्त नाही आहे. मग भक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? निष्काम भक्ती केली पाहिजे. जे आपली लालसा आहे ना, ते संपवली पाहिजे. हे संसारातलं मागणंच नको आहे मला. जेव्हा मागणं नसतं ना, तेव्हा म्हणजे काय म्हणते का भगवंत होत आहे. एकच मिनिटामध्ये संपवतो. त्यामुळं ना आपलं मागणंच बंद करून द्यायला पाहिजे आणि आपल्या फक्त ईश्वराच्या चरणामध्ये, भगवंता मला या संसारातून मुक्त कर. काय एक अभंग आहे, ऊच नीच नेने काही नेने, ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठेत भाव भक्त देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. म्हणजे प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी भगवंत नरसिंह रूप धारण करून प्रगटले. मी इथे सेवेला पूर्ण विराम देतो आणि
आजची सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरे.